कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। जेवणाचा डबा आणते हा। अहो या अहो इतकी नाणी कुठून आली? अगं हे आपलीच आहे ती सगळी। मी ना गेले काही दिवस अशी सगळी नाणी एकत्र गोळा करून ठेवत होतो। माझ्या कधी लक्षात नाही आलं, म्हणजे तुम्ही सांगितलं पण नाही मला की तुम्ही अशी नाणी गोळा करता। हा पण काय अचानक? हे अचानक नाही, हा अचानकच। अगं सोमूने मला अचानक ही कल्पना दिली। म्हणाला अरे निवास, असे आपण घरी कुठेही पैसे असे ठेवत असतो, नाणी अशीच टाकत असतो, मग आपल्याला कळतच नाही ना कुठे जातात ती। त्यापेक्षा एकत्र गोळा करून ठेवली ना तर बरं। मला पटली ही कल्पना, म्हणून ही अनेक दिवस अशी ही नाणी गोळा करून एकत्र करत होतो मी। आणि आता बघ ना, आज ही नाणी देऊन त्या बदल्यात नोटा घेणार आहे। बघ केवढे पैसे जमा झालेत ते ना। हो ना, खूपच आहे। हो हे घ्या, मी गोळा करते हा सगळं। अगं राहू दे लक्ष्मी, मी 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 गोळा करीन ना। मी केलं तर काय हरकत आहे? नाही अगं लक्ष्मी, हरकत कसली असणार आहे? पण तू आता म्हणालीस ना तुला जायचंय फडके गुरुजींना भेटायला देवळात, तू जा, मी करतो। नाणी गोळा करून जाता येईलच। लक्ष्मी, ए लक्ष्मी, आई आई तुला बोलवते। आले आले। तुमचं वागणं बदललंय, हे माझ्यापासून काही लपवत आहेत का? पास झालं सिद्धू, खूप झालं। तडक जायचंय आणि सांगून टाकायचं सगळ्यांना। वेळ घाबरण्याची नाहीये सिद्धू, सिद्धू स्पष्ट बोलायची वेळ आहे। त्यामुळे ना आता आईच्या अश्रूंना घाबरायचा, ना पप्पांच्या रागाला, नाही आजीच्या काळजीला। सिद्धू, तुला पूर्वीशी लग्न करायचं नाहीये एवढंच सांगायचं तुला। नाही फार तर फार काय होईल, त्यांना वाईट वाटेल, धक्का बसेल, राग येईल तुझा, एवढंच। झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।